नवऱ्याच्या उतावीळ संबंधांना त्याची बायको नकार देते. नकार देते म्हणजे काय? ती त्याचं जे म्हणणं असतं, की आत्ताच्या आत्ता तू माझ्यासोबत चल, माझ्या बेडरूममध्ये चल. आणि ती महिला त्याला म्हणते, की आत्ता आपली मुलं जागी आहेत. त्याला खूप भयानक राग येतो आणि त्या रागापोटी त्या महिलेसोबत त्याच ठिकाणी तो काय करतो, हे आपण या घटनेमध्ये आता बघणार आहोत. नमस्कार, कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. ही जी घटना घडलेली आहे, ही घटना पुण्यामध्ये घडलेली आहे. पुण्यामधला वाकड पिंपरी चिंचवड हा भाग आहे. रात्रीचे साधारण 10 वाजलेले असतात आणि आता या वेळेला ही महिला आपल्या घरामध्ये तिची कामं उरकत असते. सर्वसाधारणपणे रात्रीच्या वेळी जेव्हा संध्याकाळ होते त्यावेळेला आपल्या घरातील मंडळींच्या जेवणासाठी या घरातील ज्या महिला असतात यांची लगबग सुरू असते. दिवसभराचं काम आटोपून संध्याकाळी अनेक महिला घरी आल्यानंतर देखील आपल्या कुटुंबासाठी जेवण बनवण्याचं काम करत असतात. आता आपल्याकडे 100रातील 70 ते 80% महिला या बाहेर जाऊन त्यांचं काम देखील करत असतात, कुटुंबासाठी मदत देखील करत असतात आणि घरी आल्यानंतर त्यांचं जे जेवणाचं काम आहे हे देखील करत असतात. अनेकांच्या घरांमध्ये 7 ते 8 माणसं देखील असतात. इतक्या सगळ्या माणसांचं जेवण करून मग त्यांना आपलं जेवण जेवायचं असतं आणि मग झोपण्यासाठी जायचं असतं. ही जी महिला आहे, ही महिला अशाच प्रकारे त्या घरामध्ये काम करत होती आणि हे काम करत असताना तिच्या डोक्यामध्ये एकच विचार होता, की लवकरात लवकर काम आटोपायचं आणि मग आपल्याला झोपायला देखील जायचं. आणि त्याच वेळेला तिचा नवरा देखील घरी असतो. तो देखील त्याचं जेवण आपली बायको कधी करते याच्याकडे त्याचे डोळे लागलेले असतात. त्याचं तो जेवण उरकून घेतो. घरातील लहानगी मुलं देखील जेवण उरकून घेतात आणि मग ही जी महिला असते, ही महिला तिचं जे जेवण झाल्यानंतर धुणी भांडी इत्यादी जी घरातली किचनमधली कामं असतात ती करत असते. आणि मग एकीकडे तिने आपल्या स्वयंपाकघरामध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं असतं. आता प्रत्येक घरामध्ये रात्रीच्या वेळी दूध नासू नये यासाठी या ज्या महिला असतात या दूध गरम करून ठेवत असतात, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांना चहा देखील पाजायचा असतो. त्याचप्रमाणे ही जी महिला आहे ही देखील त्या घरामध्ये किचनमध्ये काम करत होती, लगबग करत होती. आणि मग त्याच वेळेला तिचा जो नवरा आहे, हा नवरा तिच्याकडे येतो. तिच्या कानामध्ये काहीतरी पुटपुटतो. ती त्याच्याकडे इशाऱ्याने बघते आणि ती त्याला म्हणते, की आत्ता नाही, उद्या बघू. तो तिला म्हणतो, की काय काय प्रॉब्लेम आहे? या सगळ्या गोष्टी आपल्याला आत्ताच करायच्या आहेत. आता ती वैतागलेली असते. तिच्या पुढे कामांचा डोंगर असतो आणि ती त्याला म्हणते, की आत्ता माझी कंबर दुखत आहे आणि मला दूध गरम करायचं. घरामध्ये मुलं देखील जागी आहेत. आता ही जी महिला आहे ही साधारणपणे 30 ते 32 वर्षाची महिला असावी. तिच्या घरामध्ये 2-3 मुलं असावीत आणि तिचा नवरा तिला अशा प्रकारे फोर्स करत होता. आणि घरांमध्ये घरं छोटी असल्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या असतात या शक्य नसतात. नवरा बायको हे एकमेकांसोबतचे जे त्यांच्या व्यक्तिगत खाजगी आयुष्यातल्या ज्या गोष्टी असतात या करण्यासाठी काही काळाची गरज असते, काही वेळ पाळण्याची गरज असते. परंतु समोर ती जी महिला असते तिला आपली मुलं जागी आहेत हे देखील दिसत असतं. आणि आजच्या काळामध्ये ही जी लहानगी मुलं आहेत ही मुलं देखील आपला सगळा वेळ टी व्हीमध्ये घालवत असतात किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर देखील असतात. त्याच्यामुळे त्यांना देखील झोपण्यासाठी उशीर होत असतो. त्याच्यामुळे त्या महिलेला हे सगळं जाणवत असतं, की आपल्या घरामधलं वातावरण काय आहे आणि आपल्या नवऱ्याची मागणी काय आहे. ही मागणी आपण आत्ता पुरी करू शकतो का, पूर्ण करू शकतो का, याचा देखील तिला अंदाज आलेला असतो. त्याच्यामुळे ती म्हणते, की तुम्ही देखील जाऊन मुलांच्या कडेला झोपा. मी माझी कामं आवरते आणि मग येते. आत्ता मला त्रास होतोय, माझी कंबर दुखते आणि मी आता गोळ्या देखील घेतलेल्या आहेत. आता अनेक महिलांना अनेक अनेक प्रकारे त्रास होत असतात. अनेक वेळेला 2-2, 3-3 डिलिव्हऱ्या देखील झालेल्या असतात. त्याच्यामुळे मग शारीरिक त्रास देखील त्यांना होत असतात. त्याचबरोबर महिन्याचा जो मासिक धर्म आहे त्या दरम्यान होणारे हे देखील त्रास असतात. आणि घरामध्ये असणारा नवऱ्याचा उतावीळपणा हा देखील अनेक महिलांना त्रासदायक ठरत असतो. या महिलेच्या बाबतीत देखील त्या दिवशी तसंच झालेलं असतं. 11 ऑगस्टचा तो दिवस, रात्रीचे वाजलेले असतात 10. यावेळेला त्यांच्या घरामध्ये हे सगळं नाट्यमय पद्धतीने सुरू असतं. त्यावेळेला मग त्या नवऱ्याला राग येतो. आपली बायको आपल्याला जे हवं आहे याच्यासाठी नाही म्हणते, या कारणासाठी त्याचा संताप मात्र वाढलेला असतो.
त्याच्या डोक्यामध्ये जाळ झालेला असतो. त्याची जी काही शारीरिक वासना असते ही देखील आता उभारून आलेली असते. तो म्हणतो, काहीही झालं तरी मला आत्ता तुझ्याकडून या सगळ्या गोष्टी हव्या आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी त्याला जरी हव्या असतील तरी त्यांच्या घरामधील जे वातावरण असतं ते पूरक नसतं. कारण घरामधली मुलं देखील अजून जागी असतात. तिची कामं देखील बाकी असतात. ती त्याला स्पष्ट नाही म्हणते. त्याच्या डोक्यामध्ये जो जाळ आलेला असतो त्याला धरूनच तो त्याच्या बायकोवरती संतापून जातो, रागावून जातो, चिडून जातो आणि मग तो तिला असं म्हणतो की आता मी तुला खलास करणार. इतकी सोपी, इतकी छोटीशी गोष्ट असते की त्यांची मुलं झोपल्यानंतर त्यांच्यामध्ये होणारे ज्या काही गोष्टी असतात त्या घडणारच असतात. परंतु आपले बायको आपल्याला नाही म्हणते, या संबंधांसाठी नाही म्हणते, याचा त्याला राग आलेला असतो. या रागापोटीच त्याच्या अगोदरच त्याच्या डोक्यामध्ये आपल्या बायकोविषयी काही संशयाच्या गोष्टी देखील फिरत असतात. त्याच्यामुळे मग या सगळ्याचा परिणाम म्हणून तो त्याच्या बायकोचा गळा दाबायला सुरू करतो आणि ते आता त्याला विरोध करायला सुरू केलेला असतो. त्यांच्या किचनमध्ये हे सगळं नाट्यमय पद्धतीने सुरू असतं. त्यांची मुलं देखील घरामध्ये जागी असतात. आपल्या किचनमधलाच एक तो चाकू उचलतो. आता या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या उपलब्ध असतात. चाकू, सुऱ्या, ज्या काही भाज्या कापण्यासाठी ज्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे एखाद्यावरती हल्ला करायचं म्हटलं तर आजूबाजूला अनेक गोष्टी पडलेल्या असतात. तर तो नवरा तिच्यावरती चाकूने हल्ला करतो, तिच्या कमरेवरती, पोटावरती सपासप वार करतो आणि हे सगळं बघून त्यांच्या घरामधील त्यांची जी मोठी मुलगी असते ही हिला काही गोष्टी समजतात. आपल्या आईवरती आपला बाप हल्ला करतोय, आपल्या आईला त्रास देतोय, हे बघून ती त्या ठिकाणी धावत येते, आपल्या बापाला वाचवण्याचा प्रयत्न करते आणि त्याच परिस्थितीमध्ये आपल्या आईला वाचवताना तिच्यावर देखील चाकू हल्ला होतो. ती देखील गंभीर जखमी होते आणि मग हा नवरा भानावरती येतो. आपल्या हातून फार मोठं गुन्हा घडलेला आहे, फार मोठी चूक घडलेली आहे हे त्याच्या लक्षात येतं आणि मग त्यावेळेला तो देखील शांत होतो. काही वेळातच तिला दवाखान्यामध्ये या दोघी मायलेकींना भरती केलं जातं. त्यांच्यावरती उपचार सुरू केले जातात. या दोघी मायलेकी आता गंभीर जखमी असल्या तरी देखील आता त्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही आणि या नराधम नवऱ्यावरती पोलिसांकडून अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा देखील दाखल केलेला आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. या सगळ्या घटनेचं तात्पर्य काय? घरामध्ये अशा अनेक गोष्टी घडत असतात. अनेक विवाहित पुरुष, अनेक विवाहित महिला ह्या आपापल्या घरामध्ये एकत्रित राहत असतात. प्रत्येकाचे त्रास वेगवेगळे असतात. अनेक महिला देखील काम करत असतात, कामाच्या निमित्ताने घराच्या बाहेर जात असतात. हे करत असताना ते त्यांचं घर देखील सांभाळत असतात आणि हे सांभाळत असताना त्यांच्या शारीरिक व्याधी, त्यांचे मासिक धर्म, त्या दरम्यान होणारे त्रास, या सगळ्या गोष्टी जर का विचार केला तर मग एक गोष्ट लक्षात येते की या गोष्टी ज्या असतात, शरीर संबंधाबाबतीतच्या गोष्टी असतात, या संगनमताने वेळेला धरून केल्या गेल्या पाहिजेत किंवा या सगळ्या गोष्टी करत असताना एक मर्यादा असली पाहिजे. ती जर का मर्यादा ओलांडली गेली, आता या नवऱ्याने विचार करणं गरजेचं होतं की आपल्या घरामध्ये आपली मुलं जागी आहेत. मुलांना या सगळ्या गोष्टीचा कानोसा लागला तर मुलांवरती काय परिणाम होईल याचा देखील त्याने विचार करणं गरजेचं होतं आणि याचा विचार त्याच्या डोक्यामध्ये आला असता तर मग त्याने त्याच्या बायकोवरती अशा गोष्टींसाठी जबरदस्ती केली नसती आणि मग त्याच्यातून एक समजूतदारपणाचा माहोल तयार झाला असता. तर त्याच्या बायकोने देखील आपल्या नवऱ्याचा मान ठेवला असता. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या नवरा बायकोमधल्या गोष्टी असतात. त्यांनी दोघांनी एकमेकांशी कसं राहावं या बाबतीच्या गोष्टी असतात. तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा जो कौटुंबिक अतिरेक आहे, नवऱ्यांकडून होणारा अतिरेक आहे, याच्या बाबतीत तुम्हाला काय म्हणायचं आहे हे देखील नक्की सांगा. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या थरारक सत्य घटनेसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.